आणि आताची मोठी बातमी आहे, थोड्याच वेळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पत्रकार परिषद होणार आहे। अगदी थोड्याच वेळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पत्रकार परिषद घेणार आहे। पत्रकार परिषदेच्या माध्यमातून ते काय सांगतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कारण महाविकास आघाडीचा फॉर्म्युला जो आहे तो सूत्रांकरवी जवळपास निश्चित असलेला समोर आलेला आहे, मात्र महायुतीचा फॉर्म्युला अजूनही समोर आलेला नाहीये। मुख्यमंत्री नेमकं काय बोलतात याकडे सगळ्यांच्या नजरा लागलेल्या असणार आहेत। एकीकडे कालच आपण पाहिलेलं आहे, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची बोलणी जी आहे ती झाली होती, रात्री त्यांची बैठक झालेली होती आणि आता मुख्यमंत्री पत्रकार परिषद घेऊन नेमकं काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष हे लागलेलं असणार आहे। विजय शिवतारे यांची समजूत काढण्याचा प्रयत्न हा देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेला आहे। आज महत्त्वाच्या बैठकांचं सत्र जे आहे ते सकाळपासून सुरू असलेलं आपण पाहिलं होतं आणि त्यात विजय शिवतारे यांची समजूत काढण्याचाही प्रयत्न झालेला आहे आणि महायुतीचा धर्म जो आहे तो पाळला जाईल यासाठी आपण प्रयत्न करू अशा स्वरूपाची प्रतिक्रिया ही त्यानंतर विजय शिवतारे यांनी सुद्धा दिलेली आहे। मात्र काय बोलतात मुख्यमंत्री हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। अधिक माहिती घेऊयात कृष्णा सोनारवाडकर यांच्याकडनं। कृष्णा, काय अधिक माहिती? प्रज्ञा, आपण पाहतो की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ही तातडीची पत्रकार परिषद आता शंभूराज देसाई यांच्या बंगल्यावरती पार पडते आहे। काही वेळापूर्वी आपण पाहिलं की शंभूराज देसाई हे पत्रकार परिषद घेत होते आणि कालच्या इंडिया आघाडीच्या सभेवरती बोलत होते, मात्र अचानकपणे मुख्यमंत्र्यांचा त्यांना फोन आला आणि त्यांना बोलायचं आहे अशा पद्धतीची प्रतिक्रिया सुद्धा आली आणि आता आपण पाहतो की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री शंभूराज देसाई यांची एकत्रितपणे पत्रकार परिषद आता काही मिनिटांमध्ये पार पडणार आहे। वर्षा बंगल्यावरून मुख्यमंत्री निघालेले आहेत। अगदी ते कोणत्याही क्षणी शंभूराज देसाईंच्या पावनगड या बंगल्यावरती पोहोचले आणि त्यानंतर ते बोलायला सुरुवात करते। मात्र मुख्यमंत्री कोणत्या विषयावरती बोलतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे, कारण आज दिवसभरामध्ये जर पाहिलं तर 2-3 महत्त्वाचे मुद्दे आहेत। ते म्हणजे इंडिया आघाडीची कालची सभा असेल, त्यानंतर विजय बापू शिवतारे ज्यांनी 12व्या बंडाची भूमिका घेतलेली आहे अजित पवार यांच्या विरोधामध्ये आणि अपक्ष अजित पवार यांच्या पत्नीच्या विरोधामध्ये निवडणूक लढवण्यावरती त्यांनी भूमिका ठाम घेतलेली आहे। त्यांची सुद्धा वर्षा बंगल्यावरती काही जवळपास 1.5 तास बैठक पार पडली आणि विजय बापू शिवतारे यांची समजूत काढण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याचबरोबर मंत्री शंभूराज देसाई यांच्या एकत्रितपणे बैठकीमध्ये करण्यात आलेला होता। मात्र तरी सुद्धा विजय बापू शिवतारे हे कुठेतरी ठाम असल्याचं पाहायला मिळत होतं आणि आताच काही वेळापूर्वी निवडणूक आयोगानं जी का ऑर्डर आहे ती काढलेली आहे। मुख्य सचिवांना आदेश दिलेले आहेत की मुंबई पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल त्याचबरोबर इतर मुंबई महानगरपालिकेचे जे काही वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांची सुद्धा तातडीनं बदली करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। त्यामुळे ह्या बऱ्याचशा अशा घटना आहेत त्याच्यावरती हे चर्चा जी आहे ती सुरू आहे। मात्र जागा वाटपाचा एक महत्त्वाचा मुद्दा आहे तो महायुतीचा अडलेला आहे आणि कोणत्याही क्षणी जागा वाटपाचा जो काही फॉर्म्युला आहे महायुतीचा तो जाहीर होईल। आपापले त्यांच्या महायुतीचे जे काही पक्ष आहेत ते आपापल्या उमेदवारांची यादी जाहीर करतील अशी देखील चर्चा आहे। त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे थोड्याच वेळामध्ये पावनगड या बंगल्यावरती पोहोचतील। शंभूराज देसाईंचा हा बंगला आहे, तिथे पोहोचले आणि त्यानंतर एकत्रितपणे ही पत्रकार परिषद पार पडेल। त्यामुळे मुख्यमंत्री काय बोलतात याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। आपण पाहतोय की शंभूराज देसाई थोड्याच वेळापूर्वी इथं पत्रकार परिषद घेत होते, तिथेच बाजूला मुख्यमंत्र्यांची खुर्ची सुद्धा आता लावण्यात आलेली आहे आणि अगदी पुढच्या काही मिनिटांमध्ये मुख्यमंत्री स्वतः या ठिकाणी पोहोचल्यानंतर ते पत्रकार परिषद घ्यायला सुरुवात करणार आहेत। मात्र जागा वाटपावरती ते बोलतात का किंवा विजय बापू शिवतारे यांच्याशी झालेल्या बैठकीवरती बोलतात का किंवा आणखी कुठले महत्त्वाचे मुद्दे आहेत त्यावरती ते भाष्य करतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कारण इंडिया आघाडीची जी काही सभा मुंबईच्या छत्रपती शिवाजी पार्क मैदानामध्ये पार पडलेली होती त्याच्यावरती सकाळपासून आपण पाहतोय की शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी पत्रकार परिषदा घेऊन मॅरेथॉन टीका करायला सुरुवात केलेली आहे की ज्या छत्रपती शिवाजी पार्क मैदानामध्ये बाळासाहेब ठाकरे यांची सभा व्हायची, त्यांच्यानंतर उद्धव ठाकरेंची सभा व्हायची आणि त्यामध्ये लाखोंचा जनसमुदाय जो आहे तो आपल्याला पाहायला मिळत होता। तिथे काँग्रेसचे नेते असतील किंवा इंडिया आघाडीचे जे विरोधी पक्षाचे नेते आहेत ते एकत्रितपणे सभा घेतात आणि उद्धव ठाकरे यांना सुद्धा अगदी बोलण्याचा कमी वेळ उपलब्ध करून देण्यात आला आणि कुठेतरी राहुल गांधी यांचं भाषण मोठं करण्यात आलं आणि त्यामुळे ही टीका जी आहे ती आपण स्वाभाविकपणे आपण पाहतो की शिवसेना शिंदे गटाच्या अनेक मंत्र्यांकडून सकाळपासून केली जाते। सकाळी सुद्धा मंत्री उदय सामंत यांची पत्रकार परिषद झाली आणि त्याच्यावर सुद्धा त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरती टीका केली, इंडिया आघाडीच्या सभेवरती टीका केली आणि काही वेळापूर्वीच मंत्री शंभूराज देसाई यांनी याच विषयावरती पत्रकार परिषद घ्यायला सुरुवात केलेली होती। उद्धव ठाकरे यांना पुरेसा वेळ उपलब्ध करून दिला नाही, शिवाय इतर नेत्यांना त्या ठिकाणी मोठं करण्याचा प्रयत्न झाला। त्यामुळे बाळासाहेबांचे विचार मांडणाऱ्या उद्धव ठाकरेंवरती ही वेळ आली का असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला आहे। मात्र अचानकपणे पत्रकार परिषद सुरू असतानाच शंभूराज देसाई यांना मुख्यमंत्री कार्यालयातून फोन आला। मुख्यमंत्री त्यांच्याशी स्वतः बोलले आणि अचानकपणे पत्रकार परिषद घेण्यासाठी मी इथे येतो आहे असा निरोप त्यांनी दिलेला आहे। त्यामुळे अचानकपणे शंभूराज देसाई हे पत्रकार परिषदेमधून उठले आणि आता आपण पाहतो की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वर्षा बंगल्यावरून निघालेले आहेत आणि ते आता थोड्याच वेळामध्ये पावनगड या बंगल्यावरती पोहोचत आहेत। बाहेर हालचाली पोलिसांच्या सुरू झालेल्या आहेत, त्यामुळे मुख्यमंत्री आता
कोणत्या विषयावरती बोलतात हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. कारण इंडिया आघाडीचा हा जरी विषय महत्त्वाचा असला तरी सुद्धा जागा वाटपाचा महायुतीचा जो काही प्रश्न मागच्या काही दिवसापासून अडलेला आहे किंवा त्याच्यावरती मॅरेथॉन चर्चा मॅरेथॉन बैठका पार पडत आहेत, त्यावरून काही ठिकाणच्या जागा ज्या आहेत त्याच्यावरती महायुतीची चर्चा जी आहे ती अद्याप झालेली नाहीये आणि तो तिढा सोडवण्यासाठी कुठेतरी वारंवार बैठका सुरू आहेत असं बोललं जातं. त्यामुळे आता शिवसेना शिंदे आपण बघतोय दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा दिल्लीसाठी रवाना झालेले आहेत. जागा वाटपाचं सूत्र जे आहे ते समोर येणं खरं तर अपेक्षित आहे. तुर्तास धन्यवाद कृष्णा. या